हालेलुया हालेलुया। आपण वचन वाचू उपदेशक 2:10। माझे मित्र ज्याच्यामुळे माणसं करे ते मी त्याच्यापासून वेगळे केले नाही। मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपली मन आवरली नाही, कारण या सर्व खटाटोपाचा माझ्या मनाला हर्ष होत असे। या सर्व खटाटोपापासून माझ्या वाटेस एवढेच आहे। वचन काय सांगत आहे? शलोमोन म्हणतो, माझे नेत्र ज्याची म्हणून वाच्य करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही। मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही, कारण या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे। या सर्व खटाटोपापासून माझ्या वाटेस एवढे चालेल। बायबल काय सांगत आहे? शलोमोन राजा म्हणत आहे की ज्याला देवाने भरपूर धन दिलेलं होतं, संपत्ती दिलेली होती, परंतु ह्याचा शलोमोनाने असा अनुभव घेतलेला आहे की जो अनुभव तो आज आपल्या पुढे ठेवत आहे। तो म्हणतो की माझे नेत्र, माझे डोळे ज्याची म्हणून वाच्य करीत, म्हणजे माझे डोळे ज्याच्यावर जात माझी नजर ज्या गोष्टींवर पडत असे ते सगळं काही मी करून बघितलं, त्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये मी अनुभवल्या, परंतु या सर्व खटाटोपाचा मला काहीच उपयोग झाला नाही। मी खटाटोप केला, धडपड केली, परिश्रम केले, सगळं काही मनासारखं करण्याचा प्रयत्न केला, पण कोणती इच्छा मी मारली नाही। तर सर्व काही माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे केलं, माझ्या नजरेत आलं ते सगळं काही मी करण्याचा प्रयत्न केला की त्याद्वारे मला सुख मिळावं किंवा त्याद्वारे माझं भलं व्हावं। पण तो काय सांगतो? या भूतलावर हित म्हणून कशातच नाही, या पृथ्वीवर भलं म्हणून कशातच नाही। तर तो हे सांगत आहे त्या ठिकाणी की भलं हित हे सगळं काही देवामध्ये आहे। आज आपणही प्रभूकडे वळालेले आहोत की देवाने आपलं भलं करावं, प्रभूने तारण करावं, उद्धार करावा, आरोग्य द्यावं, शांती द्यावी, आनंद द्यावा, किंवा आजारातून बरे व्हावे, एखादी इच्छा पूर्ण व्हावी, अडलेली कामं पूर्ण व्हावी, बंद झालेले मार्ग मोकळे व्हावे, या विविध हेतूंसाठी आज आपण प्रत्येक जण प्रभूकडे वळालेले आहोत। तर प्रभू आज आपल्याला हेच शिकवत आहे की आपल्याला सर्व काही देणारा ना प्रभूच आहे, जिवंत देव प्रभू येशू आहे। पण बऱ्याच वेळेला या जगापासून आपले हित करण्याचा आपण प्रयत्न करत असतो की एखाद्या व्यक्तीपासून माझं तारण होईल का, एखाद्या मूर्तीपासून माझं भलं होईल का, त्यापासून मला आनंद मिळेल का, याचे प्रयत्न आपण करत असतो। पण पवित्र शास्त्र आज आपल्याला शिकवत आहे की या पृथ्वीवर हित असं कशातच नाही, भलं करणारा देव आहे। आणि या शलोमोनाचं भलं देखील देवानेच केलं, आणि इतकं भलं, इतकं त्याचं चांगलं झालं की त्याच्यासारखं सुख जणू या भूतलावर देवाने कोणालाच दिलं नव्हतं। कारण त्याच्या काळामध्ये देवाने शांतता ठेवलेली होती, त्याचं नावच दिलेलं यदिद्या, म्हणजे परमेश्वराला प्रिय एक शांततामय। त्याच्या काळामध्ये स्वस्थता देवाने ठेवलेली होती। 1 राजा 3:3-15 वचनापर्यंत देवाकडे त्याने बुद्धी मागितली, पण देवाने त्याला धन दिलं, मान पण दिला, आणि एवढी बुद्धी देवाने त्याला दिली की त्याच्यासारखं कोणी बुद्धिमान झालं नाही आणि त्याच्यासारखी श्रीमंती पण कोणाला मिळाली नाही, एवढं धन देवाने त्याला दिलं। तो स्वतः म्हणतो उपदेशक 2:7 वचनात की माझ्याकडे एवढं धन होतं की माझ्या पूर्वी पण यरूशलेममध्ये कोणाकडे नव्हतं। त्याच्या अगोदर जे राज्य होऊन गेले, जे लोक होऊन गेले या भूतलावर, त्यांच्याकडे पण एवढं धन नव्हतं, पैसा नव्हता, श्रीमंती नव्हती, एवढं धन देवाने शलोमोनाला दिलं। तो स्वतः म्हणते की माझ्याकडे भरपूर होतं, देवाने मला भरपूर काही दिलेलं होतं। 1 राजा 10-21 वचनात त्याच्या काळात तर कोणी चांदीला विचारत नव्हतं, एवढं धन देवाने त्याला दिलेलं होतं। म्हणून आज तोच म्हणते की या भूतलावर हित कशातच नाही। त्याच्याकडे भरपूर पैसा होता, तरी तो सांगतो त्याच्याद्वारे पण माझं भलं झालं नाही, तर भलं करणारा फक्त देव आहे। म्हणून आज आपल्या भल्यासाठी तुम्ही प्रभूकडे वळालेले आहात, तर प्रभूला शरण या, प्रभूवर विश्वास ठेवा, प्रभूकडे मनापासून वळा, प्रभूचा धावा करा, तर प्रभू तुमचं भलं करणार, तुमचं हित करणार। भले तुम्ही अनेक प्रयत्न केले जीवनाचं सार्थक होण्यासाठी, जीवनाच्या बरेपणासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले, पण कोणाही प्रयत्नाद्वारे तुम्हाला यश आलं नाही, कोणतेही प्रयत्न तुमचे सफळ झाले नाही, सगळं काही वाया गेलं, किंवा प्रत्येक परिश्रमामागे दुःख आली, संकट आली, मनाविरुद्ध सगळं घडलं, अपेक्षेच्या विरुद्ध घडलं गेलं। पण आज जर तुम्ही मनापासून प्रभूकडे वळालेले आहात, प्रभूला शरण आलेले आहात, तर नक्कीच प्रभू तुमचा उद्धार करणार, प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार, प्रभू तुमचे सर्व बंधन
विश्वासाने प्रार्थना करायची आहे. हालेलुया. अगदी एस्तेर राणी म्हणते, एस्तेर 18 वचनात की हे माझ्या इस्रायलाच्या देवा, माझा आनंद केवळ तू आहेस. मी इथे आलेली आहे. ती अगदी राजाची पटराणी बनलेली होती. 1 महिना तिला त्या राजमहालात राहून झालेला होता. अगदी भरजरी वस्त्र तिच्या अंगावर होती. सोन्याने ती मडविलेली होती. राजाची पटराणी बनलेली होती. या राजमहालात सगळं काही सुखसुविधा तिच्या बाबतीमध्ये होतं, पण तरी ती म्हणते यामध्ये मला सुख नाही. या राणीपणा पदामध्ये मला आनंद नाही. या महालामध्ये मला आनंद नाही. सोन्यामध्ये वस्त्रामध्ये मला आनंद नाही. तर अब्रामाच्या देवा, इस्रायलाच्या देवा, माझा आनंद केवळ तूच आहेस. तिने देवाला आपला आनंद केला, कारण तिने तो अनुभवलेला होता आनंद, की देवापासून मिळणारा आनंद कशा प्रकारे आहे. राणी पदामध्ये तिला आनंद मिळाला नाही. आपण बघा, श्रीमंत बनत गेलो, परिस्थिती आपली आर्थिक सुधारत गेली की माणसाला केवढा आनंद होतो. असं वाटते की जग जण आपल्या मुठ्ठीमध्ये आहे. पण ती काय म्हणत आहे, माझ्याकडे सगळं होतं पण सगळं नसल्यासारखं होतं. कारण हे देवा, यामध्ये आनंद नाही, जगातल्या कोणत्याच वस्तूमध्ये आनंद नाही. तर अब्रामाच्या देवा, माझा आनंद तू आहेस. देवापासून तिला आनंद मिळत होता, म्हणून तिने परमेश्वर पित्याला आपला आनंद मानलेला होता. भला आज तुम्ही दुःखी आहात आणि आनंदाचा शोध करत आहात. आनंदासाठी, मनाला बरं वाटावं, समाधान मिळावं, यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. आपल्या मनासारखं खातो किंवा मनासारखे कपडे घालणार, कुठे फिरायला जायचं तिथे फिरायला जाणार, की ज्याच्याद्वारे तिथून तरी थोडंसं घरापासून वेगळं झालो, तर आपल्या लोकांपासून वेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगळ्या वातावरणामध्ये गेलो, की ज्याच्याद्वारे बरं वाटेल, आनंद होईल, दुःख कुठेतरी विसरले जातील, ह्यासाठी मनुष्य दुसऱ्या ठिकाणी वळाला जातो. परंतु कितीही त्यामागे गेला किंवा पैसा ह्यासाठी खर्च केला, तरी त्या वस्तूंपासून, गोष्टींपासून, फिरण्यापासून मिळणारा आनंद फक्त एक क्षणिक असतो. थोड्या वेळापुरता माणसाला आनंद मिळतो, पुन्हा मनुष्य दुःखी बनला जातो. आज जर तुम्ही प्रभूकडे प्रार्थना करणार, तर प्रभू तुम्हाला असा आनंद देणार की तुम्हाला दुःखाची आठवण पण राहणार नाही, कारण प्रभूकडे आनंदच आनंद आहे. फिलिप्पीकरास पत्र 4 वचनात, प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा, पुन्हा पुन्हा देवामध्ये आनंद, संत पौल म्हणत आहे. तुम्ही प्रभूमध्ये आनंदित असा. बघा, आपण आपल्या घरून येतो तेव्हा आपण दुःखी मनाने असतो, चेहरे मावळलेले असतात, उदासपणा असतो, निराशपणा असते, टेन्शन, चिंताने आपण ग्रस्त असतो. पण जेव्हा मनुष्य प्रभूकडे वळतो, प्रार्थना सभामध्ये सहभागी होतो, देवाला शरण येतो, वचन ऐकतो, शब्द देवाचे ऐकतो, त्यावेळेला जणू त्याला एक वेगळाच आनंद मिळाला जातो. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले जाते, त्याचं तोंड बोलायला लागते, देवाची स्तुती देखील आपल्या मुखाद्वारे व्हायला सुरुवात होते. म्हणजे सगळं काही नवीकरण होते, बदललं जातो, एक रूपांतर होते, कारण आपण प्रभूकडे वळाले जातो म्हणून. म्हणजे प्रभूमध्ये आनंद आहे आणि आनंदाने प्रत्येक मनुष्य भरला जातो. थेसलोनिकरास पहिले पत्र 5:16 वचनात, सर्वदा आनंदित असा. प्रभूमध्ये आनंदच आनंद आहे, म्हणून या आनंदासाठी आज आपल्याला प्रभूकडे वळायचंय. प्रभूचा आपल्याला विश्वासाने शोध करायचाय, म्हणजे आनंद तुम्हाला मिळाला जाणार. सगळं दुःख तुम्ही विसरणार. भले अनेक वर्षापासूनचं दुःख आहे आणि ते दुःख मनातून जातच नाही, पण तुम्ही प्रभूकडे विश्वासाने वळालेले आहात. प्रभू तुमचं मन हलकं करेल, तुम्हाला शांती देईल, तुम्हाला आनंद देईल, आणि असा आनंद की जो आनंद तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही वस्तूपासून, माणसांपासून, अगदी फिरण्यापासून पण तुम्ही अनुभवला नाही, स्वतःच्या लोकांपासूनही अनुभवला नाही, असा आनंद जिवंत देव प्रभू येशू तुम्हाला देणार आहे. म्हणून या आनंदासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. त्यानंतर मनुष्य सुखाचे प्रयत्न करत असतो. दावीद म्हणत आहे स्तोत्रसंहिता 16:2 वचनात, तुझ्या परते मला सुख नाही. दावीद काय सांगतोय, देवा तू आहेस तर मला सुख आहे, तुझ्याशिवाय मला सुख नाही, तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला जगण्याला अर्थ नाही. म्हणजे देवाद्वारे सुख आहे, प्रभूद्वारे सुख आहे, म्हणून या प्रभूला तो धरून राहिला, प्रभूमध्ये तो दृढ बनला गेला. अनेक मात्र कठीण प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आले, देवापासून दुरावण्याचे, पण तो हलला नाही, तो मजबूत बनला गेला, कारण त्याला देवापासून सुख मिळालेलं होतं. प्रभूद्वारे त्याची प्रगती झालेली होती, प्रभूद्वारे त्याचा उद्धार झालेला होता. म्हणून तो म्हणत आहे, देवा तू आहेस तर मला सुख आहे, तुझ्याशिवाय, तुझ्या विना मला सुख
जीवनाला अर्थ नाही. आज आपण प्रभूकडे वळणार तर प्रभू सुख देणार. प्रभू तुम्हाला पण सुखाने भरून काढणार, कारण प्रभूकडे सुखाची नदी आहे. स्तोत्रांचे 36:8 वचनात सुखाच्या नदीचं पाणी तुम्हाला पाजशील. प्रभूकडे सुखाची नदी आहे. या जगामध्ये आपण पाण्याच्या नद्या पाहतो आणि नदी सतत वाहणारी असते, ती कधी आटत नाही, त्याचं पाणी कधी आटत नाही. मग प्रभूकडे सुखाची नदी आहे, अर्थात प्रभूकडे सुख आहे. आणि प्रभूकडे काय आपण शब्द देवाचे ऐकणारे एवढेच आहोत का? देवाकडे मागणारे नव्हे, तर सारी दुनिया प्रभूकडे मागत आहे. सगळे लोक प्रभूची आराधना करत आहे, प्रभूची प्रार्थना करत आहेत, प्रभूचं नाव घेत आहे की ते जिवंत देवाला शोधत आहेत. कारण प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे आणि दुःख जाऊन सुख मिळावं ह्याची प्रत्येक माणसाला आशा लागलेली आहे आणि या सुखाचीच प्रत्येक जण अपेक्षा करत आहे. म्हणून प्रभू म्हणते की या नदीचं पाणी मी तुम्हाला पाजणार, म्हणजे सुख प्रभू आपल्या लोकांना देणार की या सुखाने प्रत्येक मनुष्य भरला जाणार, सगळं दुःख तुम्ही विसरणार. आज माणसाच्या जीवनामध्ये पाहिलं तर सुखाचं नाव पण कानावर पडत नाही. जिथे पाहावं तिथे दुःख. पैशा मागे लागलो तरी पैसा हातामध्ये राहत नाही. घरामध्ये अनेक प्रकारचे वादविवाद आहेत, शांतता नाही, सुख नाही, आनंदी वातावरण नाही. पण म्हणून मनुष्य जीवनाला कंटाळलेले आहे. माणसाला वाटतं आता कुठेतरी निघून जावं किंवा जीवन संपवावं. पण आज प्रभू आपल्याला सुख देते. तुम्हाला प्रभूद्वारे जीवनाची एक नवीन आशा मिळाली जाणार. भले तुमची आशा तुटली, आशा सोडून दिलेली आहे की आता काय करायचं, सगळं संपलेलं आहे. पण एक आशा आहे. रोमकरासपत्र 15:13 वचनात जो आशेचा देव आहे तो आज तुम्हाला नवीन आशा देते. तो आशेने भरलेला प्रभू आहे. तो आशा देणारा देव आहे. माणसाची निराशा दूर करणारा, माणसाचं अंतःकरण जे जड झालेले आहे ते हलकं करणारा आणि माणसाला एक मानसिक शांती देणारा प्रभू येशू आहे. तुम्ही त्याची प्रार्थना करून तर बघा. तुम्हाला जिवंत देवाचा अनुभव येणार. प्रभू तुम्हा लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार. म्हणून त्या प्रभू येशूला शरण या, विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करा. आनंद पाहिजे, सुख पाहिजे, शांती पाहिजे, जीवनाचं भलं करावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. या सगळ्या गोष्टी देणारा देव आहे. जिवंत देवाची तुम्ही प्रार्थना करा. तो तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, तर हर एक प्रार्थनेचं उत्तर प्रभुदेव आपल्या सर्व लोकांना देणार. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर मनुष्य या जगामध्ये बरेपणासाठी प्रयत्न करत राहतो की माणसाचं बरं व्हावं, आरोग्य मिळावं, आजारातून मुक्ती मिळावी यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो. पण आरोग्य देणारा पण प्रभूच आहे. डॉक्टरांद्वारे मनुष्य बरा होत नाही, जगातल्या कुठल्याही औषधाद्वारे, कुठल्याही प्रयत्नाद्वारे बरा होत नाही. पण आजार बरी करणारा, रोगातून मुक्ती देणारा एकच आहे, तो आहे प्रभू येशू. अगदी मार्क 5:25 35-34 वचनापर्यंत रक्तस्रावी स्त्री, जिला 12 वर्षापासून रक्तस्रावाचा आजार होता, बऱ्याच वैद्यांच्या हातून औषधोपचार केलं पण कोणालाच बरी करता आलं नाही. उलट तिचा आजार बळावला, वाढला गेला. आता डॉक्टरकडे मनुष्य कशासाठी जातो? बरे होण्यासाठी. परंतु हिचा आजार ना बरा झाला ना कमी झाला, उलट वाढला गेला. होतं नव्हते सगळे पैसे तिने खर्चून टाकले डॉक्टरांच्या मागे, वैद्यांच्या मागे. म्हणून शेवटी ती पण जीवनाला कंटाळलेली असणार, कारण 12 वर्षापासून ती त्या बंधनामध्ये होती. पण जेव्हा तिने प्रभू येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने विचार केला नाही आता सगळं संपले ना, आता एक प्रयत्न करूया. आता मी प्रभू जवळ जाईन, प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेन, म्हणजे माझ्या रक्ताचा झरा मात्र सुकला जाणार. आणि आत्मविश्वासाने ती विचार करून प्रभूकडे येते. पण प्रभूकडे तर अनेक लोकांची गर्दी होती. पण अशा वेळेला तिने हा विचार केला नाही प्रभूकडे मी कशी जाऊ, मी प्रभूपर्यंत जाऊ शकत नाही, कारण आजारपणाद्वारे माझ्या अंगातली ताकद संपलेली आहे. माझ्या अंगामध्ये ताकद नाही, कारण आजार म्हणजे एक स्त्रीची ताकद संपली. या स्त्रीच्या अंगामध्ये ताकद मुळीच नसणार. आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा तिने हा विचार केले नाही कोणाचा धक्का मला लागला तर मी पडेन, कोणाच्या पायाखाली सापडेन आणि कदाचित माझा जीव पण जाईल. परंतु ती ह्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करत प्रभूकडे जाण्याचा विचार करत आहे, विश्वास ठेवत. आणि दुसरा महत्वाचा विचार की लेवी 15 अध्यायामध्ये सांगितलेला आहे, हा आजार म्हणजे
अशुद्ध आजार या आजारी माणसाने तर गावाच्या बाहेर राहायचं. आता हे जुन्या कराराचे नियम होते. ही 12 वर्षापासून आजार होते, गावातल्या सर्व लोकांना माहित असणार, म्हणजे ही पण एक वेगळी अलग राहणारी स्त्री होती. परंतु कोणी मला पाहिल्यानंतर मला प्रभूजवळ जाऊ देणार आणि अशुद्धता आजाराद्वारे मला बाहेर काढतील हाही तिने विचार केला नाही. या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक शरीराचा दुबळेपणा आणि एक लोकांकडे लक्ष न देता ती प्रभूकडे वळाली गेली की नाही मला प्रभूजवळ जायचंय. आणि जणू तिच्या आत्मविश्वासाने तिचं लक्ष फक्त प्रभू येशूकडेच होतं. म्हणून तिला जणू रस्ता तयार झाला आणि ती त्या रस्त्यामधून वाटेमधून प्रभूजवळ गेली. प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श पण केला आणि बरी पण झाली. पण कोणालाच कळालं नाही, कोणाला दिसलं नाही की या स्त्रीने स्पर्श केलेला आहे. शेवटी प्रभूला समजलं माझ्यातली शक्ती आता उतरलेली आहे. म्हणून प्रभू सबवार म्हणत आहे, कोण मला शिवलं, कोणी मला स्पर्श केला. शिष्य म्हणत आहे तेवढ्या लोकांची गर्दी झालेली आहे, कोणाचा तरी आपल्याला स्पर्श झाला असणार. पण प्रभू काय म्हणत आहे, हा विश्वासाचा स्पर्श आहे. प्रभूला माहिती आहे ह्याच स्त्रीने मला स्पर्श केलेला आहे, कारण सर्वांचं हृदय जाणणारा तो आहे, त्याला सगळं काही समजते. प्रिष्टांची कृती 1:24 वचनात. पण तरी प्रिय साक्ष जणू गुपित होते, सगळ्या लोकांना समजू दे. म्हणून प्रभूने म्हटलं कोण शिवलं. तेव्हा या स्त्रीला कळालं आता माझं मी लपू शकत नाही, माझं काही खरं नाही. म्हणून शेवटी तिने प्रगट केलं, सर्व लोकांपुढे येऊन तिने साक्ष दिली की बघा मी कशी बरी झालेली आहे. मी प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि माझं रक्तस्राव थांबला. 12 वर्षापासूनचा आजार माझा बरा झाला. जेव्हा तिने ते प्रगट केलं तेव्हा प्रभूने तिला 34 वचनात म्हटलं, मुली तुझ्या विश्वासाने तुला तारलेलं आहे, शांतीने झाले आपल्या पिढेपासून मुक्त हो. प्रभूने तिला प्रेम दिलं. मुली म्हटली एक स्त्री आहे, पण प्रभू मुली म्हणून तिला प्रेम देत आहे, कारण 12 वर्षामध्ये आजारपणामुळे तिला प्रेम मिळालं नव्हतं. प्रभूने तिला प्रेम दिलं, तिचं कारण केलं, तिला शांती दिली. आणि अजूनही बाकी तुझं काही दुखणं असेल, त्रास असेल, वेदना असतील तर त्याच्यातून पण तू मुक्त हो. अशा प्रकारे प्रभू तिला आशीर्वाद देते. बघा जे डॉक्टरांकडून झालं नाही, उलट डॉक्टरांमागे लागून ती कंगाल बनलेली होती, सगळं खर्चून गेलेलं होतं तिचं. पण जेव्हा प्रभूकडे आली 1 रुपया सुद्धा संपविण्याची गरज लागली नाही. फक्त तिचा विश्वास, आणि या विश्वासाने फक्त रक्तस्रावच बरा झाला नाही, तिला प्रेम मिळालं, शांती मिळाली, तिचं तारण झालं. आणि अजूनही त्यामागे काही पीडा असेल, शरीरामध्ये काही वेदना असेल, त्याच्यातूनही मुक्त होण्याचा आशीर्वाद प्रभूद्वारे तिला मिळाला गेला. एका अपेक्षेने आली, पण कितीतरी गोष्टी प्रभूद्वारे तिला मिळाल्या गेल्या. म्हणून आज तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवा. भले तुम्ही एका अपेक्षेने आलेले आहे की देवाने माझा आजार बरा करावा, प्रभूने माझी बंधनं तोडावी. पण आज जर खरोखर तुमचा विश्वास आहे तर एका अपेक्षेच्या मागे प्रभू कितीतरी इच्छा तुमच्या पुऱ्या करील. प्रभू एका गोष्टीच्या मागे कितीतरी तुम्हाला देईल. शांती, आरोग्य, सुख, समाधान सगळं काही प्रभू तुम्हाला देणार. म्हणून त्या प्रभू येशूकडे विश्वासाने प्रार्थना करा, प्रभूचा मनापासून धावा करा, म्हणजे प्रभुदेव आपल्या लोकांचा उद्धार करील. प्रभू तुमच्या लोकांचं कल्याण करील. सगळं काही देणारा देवच आहे. सर्व गोष्टींचा साठा त्याच्याकडे आहे. कारण रोमकरासपत्र 10 अध्यायामध्ये 11 ते 12 वचनापर्यंत यहुदी असो हेल्लेनी असो सर्वांना सर्व काही पुरविणे इतका प्रभू समृद्ध आणि संपन्न आहे. जो कोणी त्याचा धावा करीतो अशा लोकांचं प्रभू तारण करीतो, अशा लोकांना प्रभू सर्व काही देतो. यहुदी हेल्लेनी म्हणजे ख्रिस्ती परराष्ट्रीय कोणी घेऊन असो, सर्वांचा देव एकच आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणारा तो एकमात्र देव आहे. सर्वांना सर्व काही पुरविणे इतकं संपन्न आणि समृद्ध असा देव आहे. तो संपन्न आहे, सारी संपन्नता त्याच्याकडे आहे. जे काही मागणार सगळं मिळणार प्रभूकडे. आपल्या दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या दुकानामध्ये जावं लागते. एखादी वस्तू एकाच दुकानात कधी मिळाली जात नाही. सगळ्या प्रकारच्या वस्तू, एखादं मोठं मार्केट घेतलं तर तो प्रश्न वेगळा, पण एखादी किराणा स्टोर, एखादी जसं की बाजारामध्ये किंवा एखादं गावातलं दुकान घ्या, त्यामध्ये सगळ्याच जातीच्या वस्तू मिळणार नाही. घरामध्ये राहणाऱ्या पर असणाऱ्या उपयोगाच्या सगळ्याच वस्तू एखाद्या दुकानामध्ये मिळाल्या जात नाही. परंतु प्रभूकडे सगळं काही मिळालं जाते. एखादा डॉक्टरही असं नाही की जो शरीराचे सगळेच आजार पाहू शकतो आणि प्रत्येक आजारावर उपचार करू शकतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत असं कोणीच नाही. मात्र म्हाताऱ्या माणसांचे डॉक्टर वेगळे,
लहान मुलांचे डॉक्टर वेगळे, डिलिव्हरीचे वेगळे, आजारपणाचे वेगळे, ऑपरेशनचे वेगळे, पण प्रभू एक आहे जो सगळे आजार बरे करीतो. सर्व लहान बाळांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत, इतकंच नव्हे तर गर्भात असलेल्या बाळांवरही उपचार करणारा तो एकमात्र देव आहे. तो जिवंत देव आहे, त्याला अवघड अशक्य असं काहीच नाही. तर प्रभूला सर्व काही शक्य आहे, प्रभूला सर्व काही सोपं आहे. म्हणून त्या प्रभू येशूकडे वळा, जो तुम्हाला दैहिक गरजांपासून तर हरेक गोष्टी पुरविणार. धंद्याला आशीर्वाद पाहिजे तोही मिळणार, आपले हित व्हावं, भलं व्हावं ह्यासाठी आलेल्या तेही हित होणार, कुटुंबाच्या तारणासाठी आलेल्या कुटुंबाचं पण तारण होणार. त्यासाठी प्रभू म्हणत आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. प्रेषितांच्या कृत्य 16:33 वचनात तू विश्वास ठेव म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं पण तारण होणार. आपण प्रभूवर विश्वास ठेवू ना तर आपलंच नव्हे तर पूर्ण घराण्याचं तारण होणार, संपूर्ण घर मात्र तारलं जाणार. म्हणून प्रभू येशूवर आज आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. घराच्या तारणासाठी, स्वतःच्या तारणासाठी प्रभू येशूवर विश्वास ठेवा. प्रभूला शरण या, प्रभूकडे वळा, कारण तो आपल्या सर्व मानवाचा देव आहे. त्याने साऱ्या जगावर प्रेम केलेले आहे. योहान 3:16 वचनात देवाने जगावर एवढी प्रीती केलेली आहे की त्याने आपले एकुलते एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर प्रेम केलेलं आहे. एक मनुष्य, दोन मनुष्य, ख्रिस्ती लोक, श्रीमंतच लोक नव्हे, सारे दुनियेवर प्रभूने प्रेम केलेलं आहे. मग तो ख्रिस्ती असो या तो परराष्ट्रीय असो, कुठल्या जाती धर्माचा पंथाचा किंवा असो, श्रीमंत असो, गरीब असो, छोटा असो, मोठा असो, काळा असो, गोरा असो, प्रत्येकावर प्रभूने प्रेम केलेले आहे. आणि या प्रेमाखातर परमेश्वराने त्याचे एकुलते एक पुत्र दिलेले आहे, तो पण आपल्या तारणासाठी, उद्धारासाठी, कल्याणासाठी. आणि जर ह्याच प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवू ना तर सार्वकालिक जीवनातही आपण प्रवेश करणार. अनंत काळाचं सुख देखील आपल्या लोकांना मिळालं जाणार. स्वर्गीय सुखामध्ये आपण सहभागी होणार. म्हणजे पृथ्वीवरलं आयुष्यही सुखी आणि त्याही पलीकडे मृत्यूनंतरचं युगानुगाचं जीवन देखील आपल्या वाटेला येणार. म्हणजे सगळं काही प्रभू येशू मध्येच आहे. म्हणून तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवा. माणसाकडे, एखाद्या मूर्तीकडे, एखाद्या वस्तूकडे, जगाकडे लक्ष देऊ नका. जे काही तुम्हाला हवं आहे ते प्रभूकडे मागा, कारण तो आपला एक उद्धारक देव आहे, तो आपलं तारण करणारा देव आहे आणि त्याला अवघड अशक्य असं काहीच नाही. इर्मिया 32:27 वचनात मी सर्व मानव जातीचा देव आहे, मला अवघड असं काही आहे काय? प्रभू म्हणत आहे सर्व लोकांचा मी देव आहे, मला अवघड अशक्य कठीण असं काहीच नाही. प्रभूला सर्व काही शक्य आणि सोपं आहे, तो सहजरित्या सर्व काही करीतो. म्हणून त्या प्रभू येशूकडे वळा, जो मेलेल्यांना जिवंत करीतो. तर आज तो आपल्याही लोकांमध्ये, जिवंत लोकांमध्ये कार्य करण्यासाठी समर्थ आहे. तो संपन्न आहे, समृद्ध देव आहे, हित करणारा, भलं करणारा, आनंद देणारा, शांती देणारा, सुख देणारा, आरोग्य देणारा आणि सगळं काही देणारा, अगदी अनंत काळाचं जीवन देणारे प्रभू आहे. म्हणून त्या प्रभू येशूकडे विश्वासाने प्रार्थना करा. तो तुमचे सगळे प्रश्न सोडविणार, तुमच्या मनातल्या शंका दूर करणार, अडचणी दूर होणार, तुमच्यासाठी बंद झालेले मार्ग मोकळे केले जाणार. प्रभू येशू पूर्ण रीतीने तुम्हाला आशीर्वादाने भरून करणार. म्हणून विश्वासाने, अगदी खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या श्रद्धेने जिवंत दे प्रभू येशू त्याचा धावा करा. म्हणजे प्रभू येशू तुम्हाला अनुग्रहाने भरून काढणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्यातून काही चुकलं असेल तर मला क्षमा.